मुद्दामच तुम्हा सगळ्यांना एकत्र बोलाविले आहे. एका विषयावर तुमचे मत हवे आहे. अगो बाई, आता काय झाले? काळजी करण्यासारखे काही नाही. आपल्या समोरच्या वाड्यात रानडे नावाचे एक भाडेकरू आले आहेत. त्यांच्याकडून एक प्रस्ताव आहे. अगो बाई, रानडे? अहो म्हणजे आपलेच आडनाव बंधू की. कुठले ते? नाही, ते आपल्या नात्यातले नाहीत. असो, तर त्या वाड्यावर त्यांचे असे हे एकच कुटुंब आहे. बाकीचे वाड्याचे खण बंदच असतात. आणि हे कुटुंब तिघांचेच आहे. काका, पुतण्या आणि पुतणी. काका निजूनच असतात. त्यांना कसला तरी पोटाचा विकार आहे. आणि पुतण्या म्हणजे श्रीराम, जो मला 2 वेळा भेटलाय. हो, पाण्यासाठी 2 गिरट्या घालून झाल्या हो त्याच्या. हो, तेच झाले आहे. त्या वाड्यावर एक विहीर आहे, जिच्या पाण्याचा गेल्या 5-6 वर्षात वापर झालेला नाही. आणि त्याचा उपसा झाल्याशिवाय ते पाणी वापरण्याजोगी होणार नाही. आणि म्हणूनच आपल्या विहिरीवरून त्यांस पाणी भरू द्यावे, अशी त्यांची विनंती आहे. पाण्यासाठी तसे नाही म्हणणे योग्यच नाही हो. भरू दे त्यास, त्यात काय एवढे. नाही ते खरे, पण बाळंभटजी, तुम्हाला तो माणूस ऐकून कसा वाटतो? वागण्या बोलण्यावरून तरी तो कुलीन आणि सज्जन वाटतो. नाही ते ठीकच आहे, पण काय आहे, मागच्या वेळेस माधवावर कोणीतरी हेर पाठवला होता. तोही वागण्या बोलण्यास सज्जनच होता. त्यात आपण इथे सगळे एकटे असतो आणि माधव तिथे नाशकास. हो, त्यातून त्या श्रीरामाची आणखी एक विनंती आहे. त्यांची एक धाकटी बहीण आहे. ती एकटीच असते वाड्यावर. त्यातून परके शहर, त्यामुळे त्याची भीती वाटणारच. तिचे घरातले काम आटपले आणि काकांचेही सारे काही करून झाले की ती आपल्याकडे आलेली चालेल का? म्हणजे तिला आपल्याकडील बायकांचा आधार मिळेल. नाव काय आहे मुलीचे? मुक्ता भालचंद्र साठे. साठे? अहो पण तुम्ही तर ते रानडे आहेत असे म्हणाला होतात ना? कोण आहे रे, कोण आहे? अहो मी श्रीराम रानडे. तुम्ही? अहो काल नाही का रात्री पाणी घ्यावयास आलो होतो. अहो सकाळी पुन्हा नाही का भेट झाली आपली? अहो मी त्या समोरच्या वाड्यात राहतो. नाही ते समजा कळलं, पण म्हणजे तुम्ही असं खिडकीतून काय बघत होता? मी म्हणलं कोणी चोर आला का काय? नाही 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 नाही. अहो ते पुन्हा पाणी हवे होते. हो का? होय होय. मग काय असं खिडकीतून घेणार होता का पाणी? नाही नाही. अहो पुन्हा पुन्हा पाणी कसे मागायचे म्हणून संकोच वाटत होता. म्हणून खिडकीतून पाहत होतो तुम्ही दिसताय का ते. तसे बाळंभटजी म्हणाले होते तुम्हाला पाणी हवे असल्यास आमच्या विहिरीवरून घ्या म्हणून. मग पण घरातील स्त्री वर्गास विचारून सांगतो असं म्हणाले. झालं तर. नाही पण तरी संकोच वाटतो. नाही नाही, एवढा संकोच वाटू देऊ नका. काय काल जसे हांडे दिले ना तसे आज पण देतो. वा तुम्ही मोर. आलो आता. हो, हाच प्रश्न मी त्यांनाही विचारला होता. तेव्हा त्यांनी सांगितले की हे तिच्या सासरचे नाव आहे. ती बोलताना थोडीशी अडखळते आणि याचाच तिच्या सासरकडून तिला जाच सुरू झाला होता. आणि एक दिवस तिला माघारी पाठवले आणि म्हणूनच ती आता भावाकडे राहते. आणि महत्वाचे म्हणजे तिला घरातली सगळी कामेही करता येतात. अगो बाई, बोलताना अडखळते म्हणून का टाकली हीच? छान. स्त्री जन्मा ही तुझी कहाणी. नाही गेला नाही का अजून? निघालोच, निघतोच आहे. जी जी. सावकाश. आभार. धन्यवाद जी. असू द्या. येतो. बरे माई, काय करायचं ठरवले तू?
येऊ देत का तिला आपल्या घरी? मला वाटतंय हे असते तर मुलीची मदतच केली असती हो यांनी. तेव्हा मला तरी वाटते की येऊ देतीस. पण आपण सगळ्यांनी थोडे लक्ष ठेवून राहायला हवे. कोणी हेर वगैरे असेल तर उगाच माधव अडचणीत येईल. हो बाई. काय बाळंपटजी? योग्यच आहे तुमचे म्हणणे. मी श्रीरामला तसा निरोप धाडतो. विनू भाऊ, ऐकलेत? आज जेवणात आमसुलाचे सार हवे आहे इकडे. त्यामुळे आधी आमसुले भिजत घाला आणि मग नारळाचे दूध काढावयास घ्या. जिरे मिरची मला जशी हवी तशी हव्या त्या प्रमाणात मीच वाटून घेईन. हो बरं, नारळ खवावयास घेतलाच आहे. यानंतर आमसूल भिजत टाकतो. बरे. अगो बाई, मला आधी हिशेबाचे बघायला हवे. ₹1, 5 शेर तांदूळ, 8 आणे, 200 साखर. होय, 1+3 चुकते काहीतरी. आता असे कसे होते माझ्याकडून? काय झाले रमाबाईनी? हिशेब चुकतोय. मी बघू का? मला सवय आहे हिशोब लिहिण्याची. अगो बाई, हो का? देवच पावला. मग आपण असेच करू. म्हणजे नाहीतरी तुम्ही मस्कडून सामान आणण्यासाठी पैसे घेतात, तर मग आजपासून या सोपडीत हिशेब सुद्धा तुम्हीच लिहित जा. कसे? हे घ्या. अरे रामकर, अरे काहीतरी काम कर गेल्या का? हो, करतोच आहे ना. मालकाने आवरावर करायला घेतली. बहुतेक कचेरीत जायची तयारी दिसती. अगो बाई, विनू भाऊ, ते हिशेबाचे राहू दे बाजूला, आपण नंतर बघू. तुम्ही आधी यांचे पान लावावयास घ्या. बघू. चल पटकन काम कर. येतो वहिनीबाई. नमस्कार. मी श्रीराम रानडे आपल्या समोरच्या वाड्यात राहायला आलोय. मी, माझे काका आणि माझी भगिनी. काही काम होते का? होय, काल आम्ही येथूनच पाणी नेले तेव्हा एक मोठेसे गृहस्थ भेटले होते. त्याच भेटावयाचे आहे. असतील का ते घरात? हो, बाळंबडजी ना? होय. ते काय तिथे झोपाळ्यावर बसले आहेत. आपण न्यायमूर्तींच्या भगिनी ना? हो. न्यायमूर्तींच्या भगिनी आणि अलवणात?
या या. बाळंबजी नमस्कार करतो. हो आयुष्मान भाऊ. आपण बोलावणे धाडलेत. हो मुद्दामच बोलावली तुम्हास. काल तुम्ही जो प्रस्ताव मांडला होता त्याविषयी तुमच्याशी थोडेसे बोलायचे होते. बर आपले काही बोलणे झाले घरातल्या स्त्री वर्गाशी? हो तुमच्या प्रस्तावास सगळ्यांची संमती आहे. तुम्ही आमच्या घरी विहिरीवर पाणी भरू शकता. खरेच खूप खूप आभार तुमचे. असू दे, असू दे. आमचं मोठेच काम झाले. माझ्या भगिनीविषयी काही बोलणे झाले? हो हो तिच्याविषयी बोललो मी. तिचे तुमच्या घरातील काम आटपले की धाडा तिला आमच्याकडे. आमच्या घरातील स्त्री वर्गांच्या शब्दात राहावं लागेल. घरच्या प्रमाणे 4 कामही करावी होय लागतील. होय होय होय. मिळून मिसळून शालीनतेनं राहिली म्हणजे झाली. हो हो म्हणजे काय अगदी तसेच होईल. अहो तिचे भाग्यच म्हणायचे. आभार. असू दे असू दे. श्रीरामराव तुमच्या पायासंबंधी तुम्ही मज काही सांगितले होते. अहो, लहानपणी अपघात झाला होता पायास. तेव्हा हाड मोडले पायाचे. अरे येऊ. ही आनंदाची बातमी बहिणीत जाऊन लवकर सांगतो. हो, हो. हं? धन्यवाद. आभार. असू द्या. मुक्ते मुक्ते. भला माणूस दिसतोय. आजचा स्वयंपाक ठीक झालेला दिसतोय. या ताई या 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 या. माझ्या मनाला या, या. या कोण? काय आहे, आपल्या समोरच्या वाड्यामध्ये एक नवीन बिराड आलंय. श्रीराम भाऊ आणि ही त्यांची बहीण मुक्ताताई. आता दिसभर इथंच राहणार आहेत रोज. त्यांच्या बरोबर एक काका आहेत पण बिचारे आजारी असतात. काय नाव म्हणाल त्यांचं? मोरू काका. असू द्या असू द्या. त्याचं काय आहे, बोलताना अडखळण्याचा तारास आहे त्यांना. काय गंमतच आहे बघा. तुमच्याकडं मोरू काका आहेत आणि आमच्याकडं मोरू मामा आहेत. हे कुठे गेले मोरू मामा? हे काही समोरच उभे आहेत. या चला ना चला ताई, मी तुम्हाला घर दाखवतो. या 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 या. माझ्या मनाला गो छंद. काय गो बघितलीत का कोणी त्या समोरच्या मुलीला? अगो कोण बघणार? एक तर नारू नाही तर आमची गोगलगाय. सकाळी पाणी भरण्याचं काम त्या दोघांचंच असतं ना. मग दुसरं कोण बघणार? नाही. आणि आमची गोगलगाय सदान कदा मेला त्या ओव्यांच्या तंद्रीत. अगो त्या ओव्यांच्या तंद्री पुढे तिसरं कोणी पाणी भरतंय हे लक्षात तरी यायला हवं ना तिच्या. आणि अनोळखी मुलीला बघून नारूचे तर पायच लटपटायला लागले असतील. करे गो बाई. पण मी काय म्हणते, आता पांडू गेलाय ना तिला आणायला, येईल ती मग बघू. हो पण नीट निरखून आणि पारखून बघायला हवी होती. नाही दिवसभर आपल्याच बरोबर राहायची ती आता. या ताई काकू. थांब तिथेच तिथेच उभी राहा. तिथूनच सगळ्यांना नमस्कार कर. बोल रे पांडू. त्या माईसाहेब, त्या सुभद्रा काकू, या दुर्गा अक्का. नाही बाकी वळण नाही हो पोरीस. काय गो नाव काय म्हणालीस? मुक्ता. काय काय गो ताई काय म्हणाली? कळले का तुला काही? मुक्ता. अहो
बाळन भटजींनी सांगितले नव्हते का, मुक्ता म्हणून. मुक्ता ना ग? बाई 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 बाई, अगो भारीचे हो हे काम. नाही मी काय म्हणते, अहो हिच्या पुढे आमची गोगल गाय परवडली. अगो हिची काय, बोलण्यापासूनच अडखळायला सुरुवात. असू दे हो, नाही जमत एखाद्यास. अगो पण मी काय म्हणते, नाव तरी कशाला जोडाक्षराचे ठेवायचे, बोलण्यापासूनच अडखळायला सुरुवात आहे तर. अहो वहिनी, पाळण्यात असताना तिचे नाव ठेवले, तेव्हा ती बोलत होती का? आणि तुमचे म्हणायला गेले तर काय, तुमची कथाच निराळी. नाही, तुम्हाला जन्मतःच कंठ फुटलेला असेल हो. पांडू बरे, कामधाम येते का काही, का सगळे कल्याणच आहे? नाही, पाणी भरता येते हे कळलेलेच आहे. जा बघू, एक कळशी पाणी घेऊन ये. बघू देत, थपथपलेली आणटी आहे का नीट निथळलेली कळशी आणटी असते? चोमण मावशी, एक कळशी द्या. चला. गेली बाई पाणी आणायला. पण काय गो ताई, काय नाव म्हणाली? मुक्ता? कठीणच आहे ग बाई. कृतांत कटका मला ध्वज जराती सोलागली, पुरस्सर नाना झगडिता तनु भागली. काय वहिनी, आज अगदी खुशीत दिसतंय स्वारी. हो दादाला स्वयंपाक आवडलेला दिसतोय. हो. पण दादा तसे काही बोलला का? नाही, काहीच म्हणाले नाहीत ना, त्यावरून मी ताडले आज सगळे काही नीट झाले असावे म्हणून. नक्कीच. आता तुम्ही खाऊन बघा, बघू कसा झालाय सांगा स्वयंपाक. होय. कटका मलंद्वज जरा दिसू लागली. सांगा ना लवकर. अहो अहो, काय झाले भाऊजी? वहिनी, अहो स्वयंपाक तसा ठीक झालाय, पण मीठ अजिबात नाहीये. बहुतेक विसरला. खूप बाई, अहो हे असे कसे झाले? स्वतःची पण कमालच आहे हो, एका शब्दाने बोलले नाहीत मला काही. आता मात्र अगदी हद्द झाली. आणि काय हो विनू भाऊ, मी तुम्हाला स्वयंपाकाची चव घेऊन बघावयास सांगितले होते ना, मग त्यावेळेस तुम्ही काही सुद्धा बोलला नाहीत मला. काय उपयोग अशाने? चव घेतली तेव्हा भाजी आमटी इतकी गरम होती की चव कळलीच नाही, जीभ मात्र पोळली. शर्त आहे.